आज मी नवीन एक प्रयोग करायचं ठरवलं आणि त्याच्यात मी सक्सेस झाली की नाही हे तुम्ही मला सांगायचं आहे. तर सगळ्यात आधी इथे मी A2 गाईचं दूध घेतलं आहे, त्याला उकळून घेतलं आहे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर थोडंसं थंड म्हणजे कोमट, ज्याला आपण हात लावू शकू इतकं. आणि मग मी मार्केटमधनं आणलेल्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या, त्याचे देठ काढून घेतले आहेत आणि हे देठ आपण विरजणच्या ऐवजी वापरणार आहोत. इथे आपण कोणत्याही प्रकारचं दही वापरत नाही आहेत. तर इथे मी बाउलमध्ये कोमट दूध घेतलं आहे आणि त्यात मिरच्यांचे देठ टाकलेत आणि एका फोकच्या साहाय्याने त्याला छान हलवून घेतलं आहे. आणि नेहमीप्रमाणे आता आपण हे दही सेट होण्यासाठी ठेवणार आहे. इथे मी कुकरचा वापर केलेला आहे, म्हणजे छान गरम याच्यात ते दही सेट होईल आणि त्याच्यावर झाकण ठेवून त्याला जवळजवळ 10 तास मी सेट होण्यासाठी राहू दिलं. आणि दुसऱ्या दिवशी अरे, हे दही झालं आहे की नाही, चला बघूया, आपण चेक करूया. इथे मी चम्मचच्या साहाय्याने बघते तर दही झालं आहे, पण हे गाईचं दूध आहे त्याच्यामुळे दही थोडं पातळ झालं आहे. मी बी म्हशीच्या दुधात